परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यापासून नाशिक कायम चर्चेत राहिलं। या निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याच्या दिवसापासून अपक्ष उमेदवार असणाऱ्या गोकुळ गीतेंनी गिरीश महाजन, उदय सामंत, दादा भुसे या सगळ्यांना घाम फोडला आणि अखेर काल गोकुळ गीते यांनी माघार घेतली। मात्र नाशिक विधान परिषद निवडणूक बंडखोरीनं गाजणार याची चाहूल कदाचित भाजपला आधीच लागली असावी आणि म्हणून गीते बंधूंच्या माघारीसाठी भाजपाने वापरलेली खेळी त्याचं आता कारण असल्याचं बोललं जात आहे। गीतेंची माघार ही सरळ झालेली नाही तर त्याला अनेक गोष्टींचे कंगोरे आहेत अशी आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। कारण विधान परिषद निवडणुकीत कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांचे निकटवर्तीय गणेश गीते प्रबळ उमेदवार होते। त्यांच्यासाठी ही जागा भाला होती तर महाजन यांना त्यांच्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले असं बोललं गेलं। मात्र विधान परिषदेच्या निवडणुकीत जळगाव आणि नाशिक या दोन्ही ठिकाणी भाजपकडे सर्वाधिक मतदार होते। दुसऱ्या क्रमांकाची मतं आणि प्रभाव टाकणारे मंत्री शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे होते। हे आव्हान थेट कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांना होतं। त्यातून त्यांनी सलामतपणे राजकीय सुटका केल्याचं सध्याचं चित्र असलं तरी गेले काही दिवस अडून बसलेल्या गोकुळ गीतेंनी माघार नेमकी कशी घेतली, नेमका त्यांच्यावर काय दबाव टाकण्यात आला का, अशी कुठली मजबुरी झाली की त्यांना अखेर माघार घ्यावी लागली आणि आपली तलवार मॅन करावी लागली, अखेर शेवटी गीतेंना माघार का घ्यावी लागली, त्याची इनसाइड स्टोरी नेमकी काय आहे हे सगळं समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पण त्याआधी एक आठवण, अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते नक्की करा। नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहताय बखर लाईव्ह। व्हिडिओच्या सुरुवातीला आपण गोकुळ गीते हे नेमके कोण आहेत आणि त्यांची निवडणुकीत आजवरची भूमिका काय राहिली आहे हे आधी आपण समजून घेऊ। तर गोकुळ गीते हे नाशिकचे माजी स्थायी समिती सभापती गणेश गीतेंचे भाऊ आहेत। गणेश गीते यांच्या संपूर्ण राजकीय वाटचालीत गोकुळ गीतेंचा पडद्यामागून मोठा हातभार राहिलाय। नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत गणेश गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवली होती। या संपूर्ण निवडणुकीचं नियोजन आणि कॅम्पेन गोकुळ गीते यांनीच सांभाळलं होतं। गोकुळ गीते हे पिंपळगाव बाजार समितीवर सलग 2 वेळा संचालक म्हणून निवडून आलेत तर सध्या त्यांची सायखेडा गटातून जिल्हा परिषद निवडणुकीची पूर्वतयारी सुरू आहे। स्थानिक पातळीवर त्यांची मोठी ताकद मानली जाते। दरम्यान या निवडणुकीत त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला होता आणि गोकुळ गीते यांची बंडखोरी शमवण्यासाठी तेव्हापासूनच हालचालींना मोठा वेग आला होता। भाजपाचे संकटमोचक आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीला अखेर यश आलं होतं। त्यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आणि गोकुळ गीते यांचे भाऊ असलेले गणेश गीते यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती। गणेश गीतेंनी महाजनांच्या शब्दाला मान देऊन आपला अर्ज मागे घेतला होता। मात्र त्यांचे बंधू गोकुळ गीते हे अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम होते। त्यावेळी गणेश गीते यांनी स्वतः आपल्या भावाची समजूत काढली, पण दराडेंनी आपला बाप काढल्यामुळे आपण माघार घेणार नाही अशी भूमिका गोकुळ गीतेंनी त्यावेळी घेतली होती। त्यानंतर मंत्री गिरीश महाजन असतील, मंत्री उदय सामंत असतील, दादा भुसे असतील, या सगळ्यांनी गोकुळ गीतेंची समजूत काढण्याचे आटोकाट प्रयत्न केले। 3-3, 4-4 दिवस त्यांनी नाशिकमध्ये तळ ठोकला पण त्यांना काही यश आलं नाही। भाजपाचे बंडखोर गणेश गीते यांनी माघारीच्या शेवटच्या दिवशी अर्ज मागे घेतला। त्याच वेळी आपले बंधू गोकुळ गीते यांना अपक्ष उमेदवारी करण्याचे संकेत त्यांनी दिले। या गीते बंधूंना व्यसन घालण्याचं आव्हान आणि जबाबदारी अर्थातच महाजन यांच्यावर होती। गोकुळ गीते गेले आठवडाभर नरेंद्र दराडे यांना थेट आव्हान देत होते। शिवसेना शिंदे पक्षाने निवडून केलेले उमेदवार म्हणून दराडे हे निवडणुकीत सामना झाल्यास टिकतील अशी स्थिती नव्हती। याची जाणीव झाल्यावर उपमुख्यमंत्री शिंदे यांची खरी झोप उडाली आणि सर्व यंत्रणा मग कामाला लागल्या। गणेश गीते भाजपच्या स्थायी समितीचे माजी सभापती असून गिरीश महाजनांचे विश्वासू म्हणून त्यांना सलग 2 वेळा ही संधी मिळाली आहे। त्यातून राजकीय सुबत्ता मिळालेल्या गीतेंची आकांक्षा वाढली हे काही लपून राहिलं नाही। त्यासाठी गीते यांना कायदेशीर कचाट्यात अडकवण्यासाठी एक यंत्रणा कार्यरत झाली होती। तसा आरोप थेट गीते यांनीच भाजपाच्या काही सहकाऱ्यांवरही केला होता। माढा प्रकरणात गीते यांच्या विरोधात दाखल झालेला गुन्हा हे त्याचं कारण होतं। या प्रकरणात गीते आरोपी असूनही त्यांना अटक झाली। मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला। विधान परिषदेत बंडखोरीची शक्यता दिसताच सरकारकडून हा जामीन रद्द करण्यासाठी मग हालचाली सुरू झाल्याची चर्चा
आता सुरू आहे। या संदर्भात 1 जूनला गणेश गीते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। योगायोगाने याच दिवशी विधी विभागाच्या उपसचिवांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या वकिलांना पत्र देऊन घेत त्यांचा जामीन रद्द करावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले होते। गीते त्यांचे बंधू गोकुळ गीते यांच्या माघारीला हे पत्रच कारणीभूत असल्याची चर्चा आहे। विशेष म्हणजे या पत्रावर 7 मे अशी तारीख आहे। मात्र हा सर्व प्रकार पुढे आला तो विधान परिषद निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यावर। गणेश गीते गेले आठवडाभर मुंबईत तळ ठोकून होते। याच कालावधीत मंत्री महाजनांचे एक निकटवर्तीय सतत त्यांच्यासोबत दिसत होते। यातील बहुतांशी व्हिडिओ वाहिन्यांवर प्रसारित देखील झालेत। त्यामुळे गेले काही दिवस 3 मंत्र्यांना जेरी सांडणारे 3 4 दिवस नाशिकमध्येच मंत्र्यांना तळ ठोकायला लावणारे गीते अखेर भाजपाच्या दबाव तंत्रामुळे माघार घ्यायला तयार झाले का? जर त्यांनी माघार घेतली नसती तर पुढे काय झालं असतं? एकूण राजकारण तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।